नमस्कार. एक नवीन जाहिरात घेऊन मी तुमच्या सर्वांसमोर उभी आहे. ही जाहिरात आहे गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजे CIDची ही जाहिरात आहे. बघा, कोणतीही जाहिरात आली तर आपला सगळ्यात मोठा डाऊट किंवा सगळ्यात मोठा प्रश्न हाच असतो की बाबा त्याची पात्रता काय आहे आणि त्यानंतर जर मी पात्र आहे तर मग त्याचा अभ्यासक्रम काय आहे. हे आपले सगळ्यात कळीचे मुद्दे असतात कोणत्याही जाहिरातीबद्दल. सो ते दोन मुद्देच घेऊन मी आज इथं तुमच्या सगळ्यांसमोर आहे उपस्थित. आपण त्या जाहिरातीतील पात्रता बघणार आहोत, त्यानंतर त्याचा अभ्यासक्रम बघणार आहोत, अजूनही काही महत्त्वाच्या गोष्टी आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे या पदाचा पगार. सो पगार अगदी जबरदस्त आहे. पद आहे सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षक. सो एकूण एक तुमचं काम आहे दस्तऐवज परीक्षणाचं आणि त्याच पद्धतीचा तुमचा पेपर पॅटर्न पण आहे. चला तर समजून घेऊया अभ्यासक्रमातील जे विषय आहेत ते आणि नक्की तुमची पात्रता काय असणार आहे जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर. चलो लेट स्टार्ट. बघा, सगळ्यात पहिले ही जाहिरात आहे. या जाहिरातीत पदं किती नमूद आहेत तर पदं तुम्ही बघू शकता. ते म्हणतायत की 16 पदे आपल्याला सरळ सेवेच्या पद्धतीने भरायची आहेत. गट क सहाय्यक, बघा सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षक ही पदं भरायची आहेत. आता इथं तुम्ही बघू शकता की पेमेंट S15 आहे. 41 ते 1,32,000 पर्यंतचं पेमेंट आपल्याला बघायला मिळते. क्लास 1 म्हणजे तुम्ही जर MPSC वगैरे करताय तर ह्या पेमेंटला तुम्हाला किती मेहनत करावी लागते तुम्हाला पण माहिती आहे. त्यानंतर बघा, ऑनलाईन फॉर्म भरण्याची जी तारीख आहे तर ती तारीख तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. 10 तारीख ऑलरेडी फॉर्म सुरू झालेत 10 फेब्रुवारीला. त्यानंतर शेवटची तारीख असणार आहे म्हणजे पूर्ण महिना तुम्हाला मिळालाय. मार्च 11 तारीख ही शेवटची तारीख असणार आहे. एकूण पदं जी आहेत तर 16 पदं आहेत. जे पदाचं नाव आहे सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षक. जागांचं वाटप तुमचं तुम्ही बघून घ्या तुमच्या तुमच्या कॅटेगरीनुसार. आपल्याला सगळ्यात जास्त जर कशावर प्रकाश टाकायचा असेल, सगळ्यात जास्त जर कशाला महत्त्व द्यायचं असेल तर ती आहे पात्रता. पात्रता बघा काय आहे. पहिली तर तुम्हाला विज्ञान शाखेतील पदवी हवी आहे आणि तुमचा मुख्य विषय जो आहे विज्ञान शाखेतील पदवी हवी आहे, बरोबर आहे. मग त्यामध्ये तर तुमची कोणत्याही म्हणजे मायक्रोबायोलॉजी असेल, मग तुम्ही फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स काही असेल नाही का. बट इथं तुम्हाला म्हटलेलं आहे की तुम्ही रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री केमिस्ट्री फिजिक या उपविषयासह प्रथम किंवा द्वितीय श्रेणी, सो फर्स्ट क्लास सेकंड क्लास पासून तुम्ही पास झाले पाहिजेत म्हणजे सेकंड क्लास पर्यंतच अलाउड आहे. त्यानंतर किंवा जर ते नसेल तर बघा, न्याय सहाय्यक विज्ञान शाखेतील पदवीधर म्हणजे BSc फॉरेन्सिक सायन्स. हा, फॉरेन्सिक सायन्स जर तुमचं झालं असेल तर गृहविभाग शासन निर्णयानुसार हे सांगितलेले त्यांनी. महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान संचालनाने वेळोवेळी विहित केलेले संगणक हाताळणीबाबतचे प्रमाणपत्र. सरळ सरळ तुम्हाला MSCIT किंवा जे 90 दिवसाचं कम्प्युटर सर्टिफिकेट असतं कोणतंही, आपण बघतो कोहिनूरचं, त्यानंतर CDACचं MSCIT पण आहे. अशा प्रकारचे वेगवेगळे कम्प्युटर सर्टिफिकेट असतात. आता वन्स अगेन बघा, जर तुम्ही ऑलरेडी म्हणजे जर आता तसं तर तुम्ही इथं नसणार आहे, तुमचा ITCS नसणार आहे. काही ठिकाणी ITCS वाल्यांना ती शिथिलता असते की जरी तुमच्याकडे MSCIT नसेल तरी चालतंय. बट आता इथं तुमची एलिजिबिलिटीच ती नाही आहे. तुम्हाला एलिजिबल असणं गरजेचं आहे केमिस्ट्री किंवा फिजिक्स किंवा तुम्ही इथं बघू शकता की न्याय सहाय्यक विज्ञान शाखेतील पदवी अशा पद्धतीने फॉरेन्सिक सायन्स आणि मराठी आणि हिंदी भाषेचे ज्ञान असून गुजराती आणि उर्दू भाषेचे ज्ञान अतिरिक्त पात्रता म्हणून समजले जाईल. हा, कंपल्सरी नाहीये बट असेल तर चांगली गोष्ट आहे असं म्हटलेलं आहे. सो ही एकूण एक तुमची झाली पात्रता. लक्षात घ्या, एकूण एक पात्रता. आणि जे अपंग आहेत त्यांना याच्यामध्ये अपात्र ठरवलं आहे. सो अपंगांना चान्स नाही, जे डिसेबल्ड आहेत डिसेबल्ड कॅन्डिडेटला चान्स नाही आहे, सरळ सरळ सांगितलंय त्यांनी, बरं का. तर बघा, तुमची जी काही परीक्षा पद्धती असणार आहे किंवा निवडीचं स्वरूप कसं असणार आहे ते बघून घ्या. तुमच्या निवडीचं स्वरूप जे असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा होईल. लक्षात घ्या ती की 2 टप्प्यामध्ये भाग 1 आणि भाग 2 मध्ये होणार आहे, बरं का. भाग 1 जे आहे 120 गुणांची असणार आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे MCQ टाईप तुमची एक्झाम असणारे, परीक्षा असणारे MCQ टाईप. आता ही बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा असेल, बरं का. 120 गुण आणि तिथं तुम्ही बघू शकता की 60 प्रश्न असतील. त्यानंतर तुमचा भाग 2 असणार आहे जो की
80 गुणांचं असणार आहे, 40 प्रश्नांचं असणार आहे, जी तुमची निरीक्षक चाचणी आहे. लक्षात घ्या, ऑनलाईन पद्धतीने घेईल. याच्यामध्ये काही MCQs असतील, काही दस्तावेज, तुम्हाला दस्तावेजातले फरक समजायचे आहेत, सह्यातले फरक समजायचे आहेत. म्हणजे काही ठिकाणी तुम्हाला लिहायचं म्हणजे उत्तर टाकायचे असतील, काही ठिकाणी तुम्हाला MCQ असतील. जो भाग 2 आहे त्याच्याबद्दल सांगते मी. भाग 1 तर तुमचा प्रॉपरली MCQ असणार आहे. कळलं? तर सदर निरीक्षण चाचणी करता दिलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला निरीक्षक चाचणीबद्दल माहिती दिलेली आहे, जी की तुमची भाग 2 मध्ये असणार आहे 80 गुणांची. निरीक्षक चाचणी करता दिलेल्या प्रश्नांची उत्तरे तुलनात्मक परीक्षणाने आकलन करून देणे तुम्हाला अवश्य राहील. टेन्शन घ्यायचं नाही, ही सुद्धा परीक्षा ऑनलाईनच होणार आहे. तिथं तुम्हाला तुलनात्मक निरीक्षण करायचं आहे, कारण की तुमचं ते पदच आहे. त्यानंतर तसेच काही प्रश्नांचे उत्तर त्या प्रश्नानुसार द्यावी सुद्धा लागतील. काही हे वन लाईनर असतील, काही पॅराग्राफ असेल, काही तुम्हाला MCQs असतील. तर ते डिपेंड करतं तेव्हा. पण वन्स अगेन 100% शुअर आहे की एक्झाम मात्र ऑनलाईन होणार आहे. हा, त्यानंतर पुढे आपण बघूया भाग 1, जी 120 गुणांची असून 60 प्रश्नांची असणारे MCQs असणारे. तुम्हाला इथं माध्यम, परीक्षेचं माध्यम मराठी किंवा इंग्रजी, तुम्हाला जे पाहिजे तुम्ही चूज करू शकता. आणि इथं तुम्हाला विषय कोणते असणार आहेत, हे जे 120 गुण आहेत त्यासाठी तुमचा अभ्यासक्रम काय राहणार आहे, तर तुमचा अभ्यासक्रम आहे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र म्हणजे बघा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, इंग्रजी, मराठी, संगणक, कम्प्युटर, सामान्य ज्ञान. आता बघा, आपण तुमच्याकडनं प्रॉपर सामान्य ज्ञानाची तयारी करून घेऊ, संगणकाची तयारी करून घेऊ, रसायनशास्त्राची तयारी करून घेऊ आणि भौतिकशास्त्राची तयारी करून घेऊ. गणिताची तयारी तुम्हाला करायची. जे महत्त्वाचे किंवा बेस्ट टीचर्स आहेत, उदाहरणार्थ ढवळे सर असतील, आरगडे सर असतील, यांचे यूट्यूबचे लेक्चर जरी केलं तरी सफिशियंट आहे. सेम मराठी सुद्धा बेस्ट टीचर जे असतात त्यांच्याकडनं तुम्ही घ्या. ओके, असं कंबाईन एका बॅचकडे जाऊ नका, कारण की या पदासाठी प्रॉपर बॅच तुम्हाला मिळणं पॉसिबल नाही आहे. त्यानंतर मराठी, इंग्रजी तसंच करायचं. जे वन ऑफ द बेस्ट टीचर्स आहेत त्या सब्जेक्टचे, त्यांच्या यूट्यूबवरनं सुद्धा भरपूर काही शिकू शकता किंवा त्यांची पुस्तकं असतात त्याच्यातून शिका. बाकी फिजिक्स, केमिस्ट्री आणि संगणक आणि सामान्यांची काही टेन्शन घ्यायची गरज नाही. हळूहळू आपण याची यूट्यूबवर लेक्चर घ्यायला सुरुवात करणार आहोत. तर बघा, ही तुमची परीक्षा असेल, जी की आपल्याला बघायला मिळते 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा. कालावधी तुमचा 2 तासाचा म्हणजे 120 मिनिटांचा असणार आहे. ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप हे तुम्हाला सराव चाचणी पर्याय उपलब्ध करून देण्यात येईल, म्हणजे मॉक टेस्ट तुम्हाला मिळेल पहिले, असं त्यांनी म्हटलेलं आहे. जे गुणवत्ता प्राप्त उमेदवारांना आरक्षण रिक्त पदानुसार प्रमाणपत्र पडताळणीसाठी बनवण्यात येईल आणि याबाबतची माहिती उपरोक्त संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि समजा इथं अन्वय मुलाखत प्रक्रिया म्हणजे आता रद्द करण्यात आलेली आहे. आता मुलाखत वगैरे होत नाही, डायरेक्टली सिलेक्शन होतं. सो वन्स अगेन, जी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा व निरीक्षक परीक्षेचे उच्च गुण प्राप्त उमेदवारांमधून आपण काय करणार आहोत, शासकीय दिनांक जो काही 19/10/7चा नियम आहे त्यानुसार आपण पदांच्या संख्येच्या प्राप्त गुणानुसार व प्रवर्गानुसार अंतिम निवड यादी या संकेतस्थळावर आपण टाकणार आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता ही जी बातमी आहे ती जरा लक्षात घ्या. तुम्ही बऱ्याच जणांची जाहिरातीचा व्हिडिओ बघितला असेल यूट्यूबवर, पण हे तुम्हाला कोणी सांगितलं नसेल. बघा, जेव्हा तुमची नेमणूक होईल, उमेदवारांना 1 वर्ष कालावधीचे प्रशिक्षण म्हणजे तुमचा तो प्रोबेशनरी पिरियड असेल. शिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर परत तुमची एक दस्तावेज परीक्षण पदाची खात्याअंतर्गत परीक्षा घेण्यात येईल. 1 वर्ष काम करणार तर तुमचा शिकाऊ पिरियड असणार आहे. त्यानंतर परत तुमची एक चाचणी घेण्यात येईल. त्यामध्ये अणुत्तीर्ण उमेदवारास पुन्हा 3 महिन्याची दुसरी संधी मिळेल. जर त्या चाचणीत तुम्ही अनिउत्तीर्ण झाले, तुम्हाला अजून एक संधी मिळेल 3 महिन्यांनी. परीक्षा घेण्यात येईल. त्यामध्ये त्यांना उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील, अन्यथा सदर 1 वर्ष 3 महिने कालावधीमध्ये उत्तीर्ण न झालेल्या उमेदवारास या सेवेतून कमी करण्यात येऊन प्रशिक्षणाचा खर्च उमेदवाराकडून वसूल करण्यात येईल. सो जो काही 1 वर्ष 3 महिने शिकवलेल्याचा खर्च आहे तो सुद्धा वसूल करण्यात येईल. सो आधीच सांगितले, 1 वर्ष तुम्हाला शिकाऊ काम करायचंय. त्यानंतर 1 वर्षानंतर तुमचा अजून एक खात्याअंतर्गत पेपर होईल. तो पेपर तुम्हाला क्लिअर करायचा आहे. जर तो पेपर तुम्ही क्लिअर केला नाही तर तुम्हाला संधी मिळेल 3 महिन्यांनी. जर त्या संधीत सुद्धा तुम्ही पास झाले नाहीत तर सरळ सरळ लक्षात घ्या, तुम्हाला सेवेतून बाद केलं जाईल आणि त्यावर
हे जे 1 वर्ष 3 महिने तुम्हाला शिकवलं आहे, 1.25 वर्ष, त्याचा खर्च पण तुमच्याकडनं काढून घेतला जाईल. हे सगळं त्यांनी जाहिरातीत नमूद केलंय. सो आता आधीच सेटिंग झाली असेल, आधीच पद भरलं गेलं असेल असे म्हणणारे उमेदवार त्यांनी जरा लांबच राहा. कळलं? अगदी स्ट्रिक्ट यांनी सांगितलेलं आहे. सो तुलनात्मक परीक्षण काय काय असतं बघा, ते तुम्हाला सांगितलंय की तुलनात्मक परीक्षण म्हणजे तुमचा जो भाग 2 आहे, या पेपरचा भाग 2 आहे, त्या भाग 2 बद्दल मी जरा जास्त समजवण्याचा प्रयत्न केलाय. कारण की मुलांना पहिला भाग समजलाय, मुलांना दुसरा भागच समजत नाहीये, आणि म्हणून त्या भाग 2 ला मी थोडंसं समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे की तुम्हाला काय करायचंय, तुलनात्मक परीक्षण करायचं आहे. असा असू शकतो की उमेदवाराला 2 किंवा अधिक दस्तऐवज, स्वाक्षऱ्या किंवा मजकूर दिले जाऊ शकतात. त्याच्यात तुम्हाला तुलना करायची आहे. त्यातील साम्य, त्यातील फरक, त्यातील विसंगत शोधून आकलन तुम्हाला करावं लागेल असं आहे. त्यानंतर प्रश्न. सो कागदपत्रात नमूद केलेल्या चाचणीनुसार प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यावी लागेल प्रश्न उत्तराच्या स्वरूपात. काही बहुपर्यायी असू शकतात, तर काही प्रश्न निरीक्षणाच्या माध्यमातून निरीक्षक विशिष्ट पद्धतीने नोंदवावे लागू शकतं. दिलेल्या प्रश्नांचे नीट आकलन करून त्यांचे तुलनात्मक विश्लेषण करणं हे या चाचणीचं उद्दिष्ट असू शकतं. निरीक्षण चाचणी म्हणजे काय हे सांगण्याचा मी थोडंसं समजून सांगण्याचा प्रयत्न केला याच्यामध्ये. सो ही PDF आपल्या स्टडी स्पेस मराठीच्या टेलिग्राम चॅनलवर टाकते लगेच. तुम्ही ती PDF एकदा स्वतः जाऊन वाचा की नक्की निरीक्षण चाचणी काय आहे. कारण की 80 गुण आहेत, 40 प्रश्न आहेत. सो हा एक मोठा फॅक्टर ठरू शकतो तुमच्या सिलेक्शन प्रोसेसमध्ये. त्यामुळे नक्कीच तुम्ही जाऊन बघा. कळलं? आणि प्रॉपरली जर तुम्ही एलिजिबल असाल तर 100% फॉर्म भरा. पदं जरी 16 असतील, पण एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो दिलेला आहे त्या अंतर्गत ऑलरेडी कॉम्पिटिशन कमी झालेलं आहे. आणि जर मन लावून प्रॉपरली जर अभ्यास केला तर सिलेक्शन होईल. जबरदस्त पेमेंट आहे. 41 बेसिक झालं तर कसलं पेमेंट तुम्हाला मिळेल, सगळं HRA वगैरे सगळं लागून ते तुम्ही समजून घेऊ शकता, सगळे अलाउन्सेस लागून. त्यामुळे अभ्यास करा. सरळ सेवेने एवढं भारी पद मिळतंय, सोडायचं नाहीये. जे जे महत्त्वाचं आहे ते आपण आता यूट्यूबवर सुरू करणार आहोत. जर नवीन असाल तर स्टडी स्पेस मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे, तिथून तुम्ही जॉईन करा. ही जी जाहिरात आहे ती समजून सांगितल्या मी, ती वाचा जाऊन. असाल एलिजिबल फॉर्म भरून टाका. 11 तारीख मार्चची शेवटची आहे. धन्यवाद.